नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या रविवार दिनांक 7 मे 2023 वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊन मानवी सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी देश पातळीवरची प्रतिष्ठेची परंतु अवघड असणारी परीक्षा म्हणजे NEET, दॅट इज नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. नीट अंडर ग्रॅज्युएट ही अतिशय प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते आणि ती परीक्षा उद्या रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये होणारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची तुम्ही खूप चांगली तयारी केली असणार आहे, यासाठी खूप कष्ट घेतलेलं असणार आहे. आज मी आपल्यासमोर येतोय त्याचं कारण आहे की ॲडमिट कार्ड जे या परीक्षेला आवश्यक असणार आहे ते ॲडमिट कार्ड तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे. त्यातली सगळी माहिती तुम्हाला भरावी लागणारी आहे. ज्या गोष्टी आवश्यक असणार आहेत केंद्रात वर्गामध्ये गेल्यानंतर त्याही गोष्टी तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. म्हणजे क्लासरूममध्ये, परीक्षा हॉलमध्ये कोणत्या गोष्टी न्यायच्या आणि कोणत्या गोष्टी न्यायच्या नाहीत याची यादी तुमच्याकडे असणार आहे, किंबहुना ती तुम्हाला माहीत असणारी आहे. परीक्षा केंद्रावर साधारणपणे 1 तास अगोदर तुम्ही तिथं उपस्थित राहा, म्हणजे तुम्हाला फारसं टेन्शन येणार नाही. ही जी नीट अंडर ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी असणारी आहे ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्र जे असणारे आहेत ते MBBS असेल, BAMS असेल, BHMS असेल, BUMS असेल किंवा BSc नर्सिंग असणार आहे. ही जी काही वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत ज्या काही शाखा असणार आहेत आपण म्हणूया, यामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी ही परीक्षा आवश्यक असणारी आहे. आता या परीक्षेचा एक्झामिनेशन पॅटर्न तुम्हाला माहीत आहे, परंतु केमिस्ट्री या विषयाच्या अनुषंगाने मी इथं बोलणार आहे. केमिस्ट्री साठी सेक्शन ए आणि बी असे 2 सेक्शन असणारे आहेत. सेक्शन ए मध्ये एकूण 35 MCQs असणारे आहेत, प्रत्येकी 4 गुण असणारे आहेत. आणि सेक्शन बी जो असणार आहे त्यामध्ये 15 MCQs असणार आहेत, पुन्हा प्रत्येकी 4 गुण असणार आहेत. दोन्ही सेक्शनमध्ये फरक काय आहे तर सेक्शन ए मधले जे 35 MCQs असणार आहेत हे सगळे कंपल्सरी असणार आहेत, परंतु सेक्शन बी मध्ये जे 15 MCQs असणार आहेत त्या 15 पैकी तुम्हाला 10 MCQs सोडवावे लागणारे आहेत. ते सक्तीचे आहेत, म्हणजे 15 पैकी 10 तुम्हाला अटेम्प्ट करावं लागतील. ते कोणतेही असणार आहेत, परंतु यामध्ये कोणतेही म्हणता शक्यतो सिक्वेन्सनं जर सोडवत गेला तर कोणतीही अडचण येणार नाही. हा चॉईस तुम्हाला असल्यामुळं तुम्ही ठरवू शकता, परंतु वेळ पण 3 तासाचा आहे. त्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, झूलॉजी आहे, या सगळ्या विषयांचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ही परीक्षा 720 गुणांची असणार आहे. त्यामुळं तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये जास्त प्रश्न अटेम्प्ट करावे लागणारे आहेत. हे सगळं तुम्हाला माहीत आहे, परंतु केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका समोर येण्यापूर्वी आपण म्हणूया की तुम्ही कोणत्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. तुमची आता परीक्षा उद्या होणारी आहे, तरी देखील मी तुम्हाला सांगतोय की या परीक्षेमध्ये नेमके कोणत्या चॅप्टरकडे आपण लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. यामधला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर जो असणार आहे तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. यावर 2 तर MCQ साधारणतः असणारे आहेत. म्हणजे इथं तुम्हाला कटायनिक कॉम्प्लेक्स, अनायनिक कॉम्प्लेक्स आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स, त्यामध्ये मेटल आयन, लिगॅन्ड, स्ट्रॉंग फील्ड, वीक फील्ड, जो मेटल आयन असणार आहे त्याचा टाईप ऑफ हायब्रिडायझेशन काय असणार आहे, त्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्याची काय असणारी आहे, इनर डी ऑर्बिटल आहे का आउटर डी ऑर्बिटल असणार आहे, हे त्याच्या ॲटॉमिक नंबर आणि स्ट्रॉंग फील्ड, वीक फील्ड, लिगॅन्ड आणि हायर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटवरून तुम्हाला ते निश्चित सांगता येऊ शकतं किंवा एखादं नॉमेनक्लेचर पण ते येऊ शकतं. परंतु ह्या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला बराचसा टॉपिक हा इथं तुम्हाला कव्हर करता येतो. किंवा काय वेळेस असं विचारलं तर एखादं कॉम्प्लेक्स दिलं जातं आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये NH3 लिगॅन्ड असेल किंवा CN असेल तर त्यामध्ये एकूण सिंगल बॉन्ड किंवा कोव्हॅलंट बॉन्डची संख्या किती आहे हे ते विचारतात. त्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो की NH3 आहे परंतु त्यामध्ये सिंगल बॉन्ड्स किती, किंवा CN आहे तर त्यामध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड किती, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित असणार आहे. हा एक भाग झाला. त्यानंतर पिरियडिक टेबल,
हा जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर त्यामध्ये इनर्ट गॅसेसच्या बाबतीमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये असणारा किंवा ज्याचं प्रमाण कमी असणारं, किंवा आपण असं म्हणूया लिक्विड नॉन मेटल कोण आहे, लिक्विड मेटल कोण असणार आहे, डेन्सिटी कुणाची सर्वात जास्त आहे डी ब्लॉकमध्ये, कुणाची कमी असणारी आहे, सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट डी ब्लॉकमध्ये कुणाचे असणारे आहे, किंवा त्यामध्ये ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनचा विचार जर केला, ट्रान्झिशनचा पर्टिक्युलरली, तर त्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायचा जो फॉर्म्युला असणार आहे तो फॉर्म्युला तुम्हाला विचारात घ्यावं लागेल. काही वेळेस डायरेक्ट आन्सर न देता अंडर रूटमध्येच फक्त ते बोर मॅग्नेटोन व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जी असणारी आहे 4 असेल तर 4 पॉईंट समथिंग, 3 असेल तर 3 पॉईंट समथिंग, असं एक अंदाज त्याच्यामध्ये बांधायचा असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही ते कॅल्क्युलेशन करायची असतात. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 हा थोडासा मोठा असला तरी यामध्ये तुम्हाला 16 ग्रुप म्हटलं की त्यामध्ये व्हेरिएशन काय असणार आहे, बदल काय असणार आहे, ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी आणि इतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये काय डिफरन्स असणार आहे, किंवा सल्फर जो असणार आहे तो एसेट मॉलिक्यूल असणार आहे, मग त्या सल्फर ॲटमकडं किती लोन पेअर्स असणार आहेत, एकूण लोन पेअरची संख्या किती असणारी आहे, या बारकावे सगळे त्याच्यामध्ये बघणं गरजेचं असणार आहे. किंवा केमिकल बॉन्डिंग हा जो चॅप्टर असणार आहे त्याच्यावरही हमखास प्रश्न विचारला जातो की त्यामध्ये असणारी मॅग्नेटिक प्रॉपर्टी असेल आणि त्याचबरोबर बॉन्ड ऑर्डर देखील विचारली जाते, किंवा टाईप ऑफ हायब्रिडायझेशन विचारलं जातं, किंवा प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे जे फॉर्म्युले असणारे आहेत, म्हणजे हायब्रिडायझेशन शोधून काढायचं असेल तर तुम्हाला तिथं नंबर ऑफ अटॅच्ड ॲटम्स प्लस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स यासाठी हे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला टाईप ऑफ हायब्रिडायझेशन मिळेल, परंतु तिथं तुम्हाला तो जो सेंट्रल ॲटम असणार आहे त्या मॉलिक्युलमधला तो कोणत्या ग्रुपचा आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा टाईप ऑफ हायब्रिडायझेशन त्यावरून कॅल्क्युलेट करून सांगू शकता. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायला पाहिजे, म्हणजे पाहिजेच. आणि आणखीन एक महत्त्वाचं की जी स्ट्रक्चर्स ऑफ ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर असणारी आहेत ती एकदा नजरेखालून घाला की ज्यामध्ये परऑक्सी लिंकेज असणार आहे किंवा मोनो परऑक्सी असा शब्द असेल तर यावरून साधारणतः किती ऑक्सिजन ऑक्सिजन किंवा सल्फर ऑक्सिजन सल्फर ऑक्सिजन सल्फर बॉन्डिंग असणार आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. किंवा मिनरल जे असणारे आहेत मग ते आयर्नचे असतील, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणार आहेत ती सगळी मिनरल्स आणि त्याचे करस्पॉन्डिंग काही ओर्स असणारी आहेत त्यांची केमिकल फॉर्म्युले एकदा बघून घ्या आणि त्यावरूनही तुम्हाला निश्चित केमिकल फॉर्म्युले आणि त्याची नावं ही लक्षामध्ये ठेवली तर कुठेही अडचण येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, एकूण जे प्रश्न असणारे आहेत त्या प्रश्नामध्ये असर्शन आणि रिझन असे 2 पार्ट असणारे साधारणतः कमीत कमी म्हणतोय 10 ते 11 प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथं डिस्क्रिप्टिव्ह पार्ट हा जास्त असणार आहे, म्हणजे ते वाक्य पूर्ण वाचणार तुम्ही, ते लक्षात ठेवायचं, त्याचं रिझन काय दिलेलं आहे, ते रिझन त्याला बरोबर आहे की नाही, दिलेलं रिझन वरच्या वाक्याला योग्य आहे की नाही हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचा टेक्स्टबुक जे तुम्ही वापरत आहात मग ते NCERTचं असेल किंवा जे तुमचं स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक असेल या टेक्स्टबुकमधली जी स्टेटमेंट असणारी आहे ती तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ती सोपी असतात पण अर्थ समजून घेणं आणि त्याचं रिझनिंग बरोबर आहे का हे पाहणं हे अतिशय आवश्यक असणार आहे. म्हणजे इथं तुमचा वेळ जातो, कंटेंट सगळं दिलं जातं त्याच्यामध्ये, सगळी उत्तरं असतात पण ते शोधायचे असतात, पण त्यामुळं असे 10 ते 11 प्रश्न आहेत. म्हणजे इथं थोडी जरी चूक झाली तुमची तर 4 मार्क तुमची जाऊ शकतात. त्यामुळं या प्रश्नांच्याकडं जाणीवपूर्वक लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. ही कुठं कुठं असणार आहेत, काय काय त्याचे रिझनिंग असणार आहेत हे तुम्हाला आठवायला पाहिजे. थोडासा वेळ त्याच्यामध्ये जाईल कारण वाचन प्रोसेस त्यामध्ये आली, त्यामुळे तिथं तुमचा वेळ हा निश्चित जाऊ शकतो. तर याही प्रश्नांकडं आपण जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. काही काही प्रश्न इतके सोपे असतात, पॉलिमरचे वगैरे प्रश्न सोपे असतात परंतु त्याचं उत्तर नेमकं शोधणं हे मात्र अतिशय अवघड असतं. म्हणजे पॉलिमरमधला असा एखादा प्रश्न आहे की सो अँड सो पॉलिमर इज यूज टू ऑब्टेन द इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर्स, आणि मग प्रश्न असा येतो की ती वाचली नावं पण कुठलं नाव नेमकं की जे इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर
तयार करण्यासाठी ज्याचा वापर केला जातो, किंवा असं कोणतं एक 0 डायमेन्शनल नॅनो पार्टिकल्स आहेत की ते कोणतं आहे, त्याचं एक्झाम्पल काय, किंवा जे टायरची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, लाईफ वाढवण्यासाठी नेमकं काय वापरलं जातं, ह्या साध्या साध्या गोष्टी असतात पण ह्या पटकन आपल्याला कळत नाहीत. हा एक म्हणजे असर्शन रिझन हे 10 प्रश्न मिनिमम त्याचे असणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे इथं मॅक्झिमम कव्हरेज तुमचं असणार आहे, त्यामुळे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं, मॅच द फॉलोविंग, म्हणजे इथं तुम्हाला 2 कॉलम दिले जातील, मग कॉलम वेगळ्या पद्धतीनं ते दिलेले असतात. म्हणजे काय वेळेस मिनरल्स असतात आणि नावं त्यांचे करस्पॉन्डिंग केमिकल फॉर्म्युले असतील, किंवा काही रिॲक्शन असतील आणि रिएजंट वापरून त्यापासून मिळालेला प्रॉडक्ट असेल, ते बारकावे तुम्हाला शोधावे लागतील. हे शोध कसं घ्यायचं, मॅच द फॉलोविंगमध्ये 4 पैकी एक तर गोष्ट तुमची, एक तर तुमचं उत्तर 100% त्यामध्ये तुम्हाला सापडायला पाहिजे, आणि मग ऑप्शनमध्ये ते जे असणार आहे ते किती वेळा पर्यायामध्ये दिलेलं आहे त्या ऑप्शनमध्ये हे शोधायचं. जर 2 वेळा असेल तर दुसरा तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे ॲक्युरेट. हे 2 आयडेंटिफाय झाले तर दुसरे 2 आयडेंटिफाय करायला तुम्हाला मॅच द फॉलोविंगमध्ये अडचण येत नाही. त्यामुळं मॅच द फॉलोविंग सारखे प्रश्न सोडवताना पहिल्यांदा 4 दिलेले असतात आणि इकडं मॅच द दुसऱ्या कॉलममध्ये पण 4 दिलेले असतात. त्यामुळं एक त्यातला 100% तुम्हाला पहिल्यांदा सापडायला पाहिजे, आणि तो एकदा कन्फर्म झाला की पर्यायामध्ये तो किती वेळा आलेला आहे, एकदा आले असेल तर प्रॉब्लेमच नाही, कारण सोपं असतं ते, फक्त शोध त्याचा घ्यायचा असतो. आणि या पद्धतीने समजा 2 वेळा आला असेल तर मग दुसरा पर्याय ॲक्युरेट तुम्हाला शोधावं लागेल. ते तर तुमचा ब्रेन टीज म्हणजे थोडंसं त्याला जास्त ताण देऊन मग त्याच्यावर विचार करावा लागेल. पण या आयडियाप्रमाणे जर तुम्ही गेला तर तुम्हाला फार लॉजिकचा वापर तिथं आता करावा लागेल. सगळं कॅल्क्युलेशन करत बसायचा विचार इतका नाही आहे, तर ते तर्क लावत जाऊन उत्तराकडे पोचणं खूप गरजेचं असणारं आहे. तर यामधले हे काय बारकावे असणार आहेत, किंवा ऑक्सिडेशन रिडक्शनवर तर हमखास प्रश्न असतो. म्हणजे खूप मोठं स्ट्रक्चर दिलं जातं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये असं विचारलं जातं की बाबा KMnO4 ऑक्सिडायझिंग दिलाय आणि बेन्झीन 2 रिंग एकत्र करून तुम्हाला एक त्याला ग्रुप जोडला आहे, मिथाइल आहे, एखादा अल्किन ग्रुप आहे किंवा वेगळा आणखीन जोडलेला आहे, तर त्यामध्ये जे तिथं KMnO4 वापरला आहे तो KMnO4 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग त्यासाठी तो काय काय करू शकतो हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सारखा रिड्युसिंग एजंट दिलेला आहे आणि मग तो काय काय रिड्यूस करू शकतो, अल्डेहाइड्स, कीटोन्स, ॲसिड्स, आणि त्याहीपेक्षा आणखीन महत्त्वाचं की जो डबल बॉन्ड असणारा आहे किंवा मल्टिपल बॉन्ड त्या मॉलिक्युलमधला तो मात्र रिड्यूस करू शकत नाही. पण कॅटलिटिक हायड्रोजनेशन जर दिला असेल तर मग मात्र एखादा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड असेल तर ते सॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होईल आणि अल्डेहाइडचं रूपांतर करस्पॉन्डिंग अल्कोहोलमध्ये केलं जाईल. म्हणजे ह्यातले हे सगळे बारकावे जे असणार आहेत हे जर शोधले आणि लक्षात जर ठेवले तर माझी खात्री आहे तुम्हाला इथं कुठं अडचण येणार नाही. किंवा असाही प्रश्न असतो की ॲसिडिक स्ट्रेंथ ओळखायची आणि बेसिसिटी, म्हणजे दिलेल्या कंपाऊंडची बेसिसिटीची ऑर्डर, करेक्ट ऑर्डर, मग ती इन्क्रीजिंग असेल डिक्रीजिंग असेल यावर हमखास प्रश्न असतो. आणि ॲसिडिक नेचर, त्याची डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंग ऑर्डर तुम्हाला ओळखावी लागेल. म्हणजे इथं तुम्हाला ॲसिडिक स्ट्रेंथ जर सांगायची असेल तर OH बॉन्ड जितकं लवकर ब्रेक होतो, म्हणजे याचा अर्थ ऑक्सिजन कडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेणारा म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठं जोडलेला आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, आणि तो कोणता आहे, तर तिथं मात्र OH बॉन्ड हा ब्रेक होईल. जर इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप असेल तर मग मात्र इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ऑक्सिजन वाढते, त्यामुळे OH बॉन्ड हा लवकर म्हणजे H त्यातून फ्री होत नाही. किंवा बेसिसिटीमध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जिथं लवकर उपलब्ध होईल त्याचं बेसिक नेचर जास्त असणार आहे. मग त्यासाठी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पाहिजे, आणि जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असेल म्हणजे ॲनिलिनाइन नायट्रोजनवरची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही कुठं बेन्झीन मधला जो कार्बन, त्या ज्या कार्बनला तो NH2 जोडला आहे तो sp2 हायब्रिडायझड आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कॅरेक्टर त्याचं वाढतं, त्यामुळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग पॉवर वाढते, त्यामुळे ती इलेक्ट्रॉन पेअर ही लवकर उपलब्ध होत नाही. परंतु बेन्झीन अमाइन जर असेल म्हणजे बेन्झीन रिंगला CH2 NH2 जोडला आहे तर मग मात्र ती नायट्रोजनची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही लवकर उपलब्ध होऊ शकते, बिकॉज दिस NH2 ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडायझड कार्बन ॲटम. म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण ह्या जाताना तुम्हाला माहीत असाव्यात. एकदा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की ह्या साध्या गोष्टी जरी असल्या तरी किती महत्त्वाच्या आहेत. एवढ्या सगळ्यांचा अभ्यास जर केला तर माझी खात्री आहे
तुमचे 10 तरी प्रश्न सुटायला काहीच अडचण येणार नाही. म्हणजे बॉन्ड ऑर्डर असेल किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी असेल, टाईप ऑफ हायब्रिडायझेशन असेल, प्रेझन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे, किंवा ॲसिडिटी असेल, ॲसिडिटी ऑफ अल्कोहोल्स असणार आहे, ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल्स किंवा ॲसिड्स, बेसिसिटी ऑफ अमाइन्स असेल, रेड्युसिंग एजंटचे प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत, ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रॉपर्टी माहीत पाहिजेत. हे इतकं जर तुम्ही मनापासून जर केलं तर माझी खात्री आहे या परीक्षेमध्ये कुठेही अडचण येणार नाही. जे तुम्हाला सांगितलं की 10 प्रश्न असे आहेत की जिथं असर्शन आणि रिझनिंग तुम्हाला दिलेलं असतं, ती नीट काळजीपूर्वक वाचा आणि त्याची उत्तरं लिहा. माझी खात्री आहे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. निश्चित तुम्हाला अपेक्षित गुण मिळू शकतील. उद्या तुम्ही परीक्षेची तयारी पूर्ण केली असं गृहीत धरायला काही हरकत नाही. शांत झोपा, फार ताण घेऊ नका, कारण परीक्षेच्या वेळेस तुम्ही पूर्णपणे फ्री असायला पाहिजेत आणि तुमचा ब्रेन हा 100% कार्यरत असला पाहिजे. त्यासाठी खूप व्यवस्थित आहार वगैरे घेऊन तुम्ही जा. रिकाम्या पोटानं अजिबात जाऊ नका. थोडंसं खा पण थोडंसं खा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळं उद्याच्या नीट UG या परीक्षेसाठी यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलतर्फे आपणाला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.